तर या लोणच्याला तुम्ही 15-20 दिवस 1 महिना आरामात खाऊ शकता जेवणासोबत. नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे कैरीचं लोणचं. कैरीचं लोणचं मी एक वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य. तर साहित्यामध्ये बघा, ही कच्ची कैरी आहे, ही आहे मोहरी डाळ, मेथी, जिरं, धनी, तिखट, मीठ, हळद आणि हे बघा थोडं हिंग घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे. आणि मी हे सर्व साहित्य बघा या चमच्याने एक चमचा घेतलेला आहे. तिखट, हळद आणि मीठ ते आपल्या आवडीनुसार आपल्याला सोडायचं आहे. तर हे बघा मी मोठं ताट घेतलेलं आहे आणि यामध्ये खिसणी ठेवलेली आहे. आणि ही जी कैरी आहे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता या कैरीला मी खिसून घेणार आहे या पद्धतीने. तर हे बघा अशा पद्धतीने आपण कैरी कट करून घेतलेली आहे, म्हणजेच खिसून घेतलेली आहे. आता या खिसलेल्या कैरीला आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे. इकडे बघा भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला टाकून 5 मिनिटं असंच भिजत ठेवायचं आहे. आणि कैरी बघा कडक घ्यायची आहे, नरम घेऊ नका. आणि मैत्रिणींनो, हे लोणचं वर्षभर टिकण्यासाठी नाही तर 1-2 महिने खाण्यासाठी आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. हे बघा तर आता आपल्याला थोडा वेळ 5 मिनिटं याला असं भिजत ठेवायचं आहे. तर हे बघा कैरीचे केलेले आपण किस 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवले आणि त्यानंतर गाळणीमध्ये आपण गाळून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुतलेले आहे. तर आपण आता याला साईडला ठेवूया आणि आता आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे. मसाले भाजण्यासाठी आपण गॅस सुरू केलेला आहे आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि छान ते गरम झालेलं आहे. आता यावर आपण धनी सोडलेले आहे. थोडंसं आपण यामध्ये तेल सोडलं होतं पटकन भाजण्यासाठी. सर्व साहित्य आपल्याला हे असे भाजून घ्यायचे आहे. मोहरीची डाळ, जिरं, असे मस्त खमंग हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे. साहित्य भाजून झालेले आहे. आपण गॅस बंद करूया. आणि हे सर्व साहित्य आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर हे बघा आपल्याला थोडंसं लोणच्यामध्ये तेल घालायचं आहे. तर तेल कच्चं टाकायचं नाही, थोडंसं आपल्याला त्याला गरम करून घ्यायचं आहे. गरम करून थंड करायचं आहे, नंतर त्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे. आता या गरम तेलामध्ये आपल्याला हे लसूण कळ्या सोडायच्या आहे. तर मी 3 ते 4 घेतलेले आहे. लसूण कळ्या लाल होईपर्यंत आपल्याला तेल गरम करायचं आहे. हे बघा लसूण कळ्या लाल झालेल्या आहे आणि आता आपण गॅस बंद करूया. हे बघा छान लाल कळ्या झालेल्या आहेत आणि कडक असं तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सोडायचा हिंग. आणि आता याला आपल्याला तेलाला गार होऊ द्यायचं आहे. तर आता बघा हे आपण खिसलेले कैरी आहे, तर ही ओली आहे, तर आपण थोडं यामधलं पाणी काढून घेऊया. तर आता यामधलं आपण सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि छान आपण मोकळं सुद्धा त्याला केलेलं आहे. तर आता आपण तयार केलेले सर्व मसाले यामध्ये आपल्याला सोडायचे आहे. तर सर्वात आधी आपण काय सोडणार आहे यामध्ये, ती म्हणजे साखर.
त्यानंतर मीठ. साखर सोडायचं कारण म्हणजे आंबा जर जास्त आंबट असला, कैरी जास्त आंबट असली तर आपल्याला तसं खाल्ल्या जाणार नाही, म्हणून आपल्याला थोडी त्यामध्ये साखर सोडायची आहे. म्हणून आपण साखर सोडली. आता आपल्या आवडीनुसार तिखट, थोडी हळद, आणि हे बघा हे मसाले आपण तयार केलेले. तर हे मसाले आपल्याला पूर्ण टाकायचं आहे. आता पूर्ण आपण मिक्स करून घेऊया. मी 2च कैरीचं लोणचं केलेलं आहे. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही जास्त कैऱ्या घेऊ शकता. मात्र यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा. आता यामध्ये आपल्याला आपण गरम केलेलं तेल यामध्ये सोडायचं आहे. लसणाचा कळ्याचा छान मस्त सुगंध येत आहे. आणि पुन्हा आपण सर्व एकत्र करून घेऊया. तुम्हाला जर यामध्ये गोड टाकायचं नसेल तर तुम्ही न साखर घालता, न गूळ घालता तुम्ही लोणचं तयार करू शकता. तर हे बघा, हे झालं एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खायला लोणचं. तर हे जे लोणचं आहे हे आपण सध्याच्या वेळेत खायला तयार केलेलं आहे, वर्षभर टिकवण्यासाठी नाही. तर या लोणच्याला तुम्ही 15-20 दिवस, 1 महिना आरामात खाऊ शकता जेवणासोबत. पण या लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून तुम्ही जेव्हा तयार कराल ना, ते फ्रीजमध्येच ठेवायचं आहे, बाहेर ठेवू नका. खूप कडक ऊन आहे आणि लोणचं लवकर खराब होऊ शकतं, म्हणून याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि जेवणाच्या वेळेला त्याचा आनंद घ्या. तर हे आपण तयार केलेलं लोणचं आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे. आणि आता 1 दिवस याला मस्त छान मुरू द्या आणि नंतर हे लोणचं खायला घ्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.